मराठी, आवाज जनसामान्यांचा। इंदापूर तालुक्यातील कधीही तक्रार न करणारे तक्रारवाडी गाव म्हणून तालुक्यात परिचित असलेल्या या गावामध्ये आज 1956 सालापासूनची एक जीवाणू वागणाऱ्या गावाची परंपरा मोडीत निघाली असून या गावच्या विद्यमान सरपंच मनीषाताई प्रशांत वाघ यांच्यावरती 2-7 मतानं अविश्वासाचा ठराव मंजूर झालाय। यावेळी इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलावली होती। यावेळी 7 सदस्यांनी सरपंचांच्या विरोधात मत नोंदवल्यानं सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर झालाय। यावेळी बोलताना सरपंच मनीषाताई वाघ यांनी सांगितले की गावात विकास कामे केल्याची पावती अशा प्रकारच्या अविश्वास ठरावांनी मिळाल्यानं दुःख होतंय। माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसताना किरकोळ मुद्दे उपस्थित करून केवळ राजकीय हेतूने माझ्यावर अविश्वास ठराव पारित केलाय। या ठरावात सरपंचांचे पती सरपंचांच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा आरोप होता। असे अनेक मुद्दे जाणून घेऊया, हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आणि ग्रामस्थ देखील काय म्हणाले, पहा सरपंच मनीषाताई वाघ काय म्हणाल्यात। जी9 मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण तक्रारवाडी तालुका इंदापूर येथे आलेलो आहोत। या ठिकाणी विद्यमान सरपंच मनीषा वाघ यांच्यावरती आज 7 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केलेला आहे। त्याच संबंधित इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी आज नोटीस बजावून मीटिंग बोलवली आहे। त्या संदर्भात आपण काही त्यातला आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। चला तर पाहूया या ठिकाणी काय ठराव पारित होत आहे का सरपंचाचा। आज आपण तक्रारवाडी तालुका इंदापूर येथील सरपंच सौ मनीषाताई वाघ यांच्यावरती आज काही सदस्यांनी 7 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केलेला आहे। त्याच्यासाठी आज मीटिंग आयोजित केली आणि तो 2-7 मतांनी मंजूर देखील झालेला आहे। त्यांच्याशी आपण आज काय बातचीत करणार आहोत, त्यांचे काय प्रतिक्रिया आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत। ताई नमस्कार, जी9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मला सांगा, आज तुमच्या 7 सदस्यांनी तुमच्या विरुद्ध आज ठराव पारित केलाय, काय सांगाल, नेमकं काय कारण होते? कारण त्यांनी आरोप जे केले होते ते आरोप साधेच होते माझ्यावरती आणि त्या आरोपांमध्ये तथ्य नव्हते किंवा कुठलाही निराधार आरोप होते आणि त्यांनी पुरावे सुद्धा म्हणजे पुरावे त्यांना देता आले नाहीत माझ्याबद्दल। असं काही ग्रामस्थांमध्ये बोललं जाते की सरपंचाचा कारभार अतिशय चांगला होता, परंतु त्यांच्यावर राजकीय दोषापोटी किंवा ठराविक काय कालावधीनंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला नाही आणि त्यांच्याकडे आर्थिक अपहार केला, असंही काय ठोस आरोप केला नाही, याबद्दल काय सांगाल? माझा जो कारभार आहे तो पारदर्शक झालेला आहे। मी तो तहसीलदारांसमोर समोर मांडलेला आहे आणि सगळा कारभार जो आहे तो पारदर्शक आणि स्वच्छपणाने माझा झालेला आहे। काही सदस्यांनी तुमच्यावर आरोप केले होते की मनमानी कारभार करता, अविश्वासात घेतले नाही, ठरावात अंमलबजावणी होत नाही, याबद्दल काय सांगा? त्यांना प्रत्येक काम असू द्या, कोणताही ठराव असू द्या, त्यांना प्रत्येक कार्यक्रमात किंवा प्रत्येक ठरावामध्ये मीटिंगमध्ये त्यांना विश्वासात घेऊनच सगळं केलंय। कारण की मीटिंगमध्ये जो पहिला मुद्दा असतो की प्रोसिडिंग वाचून कायम करणे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या सह्या आहेत आणि त्यांना त्याच्यामध्ये त्यांचे सगळे ठरानुमते सर्वानुमते आणि बहुमताने त्यांचे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मीटिंगमध्ये आणि प्रोसिडिंग मगच कायम केलेलं आहे। त्यांच्या सह्या पण आहेत त्याच्यामध्ये। आता आपल्या विरुद्ध 2-7 मतांनी हा ठराव पारित झालेला आहे, तर याच्या विरोधात आपण काय वरिष्ठ न्यायालयात किंवा इथून पुढची स्टेप असते कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी साहेबांकडे अपील करायचे, असे काय पुढची स्टेप घेणार आहात का आपण? नाही, तसं काही नाही अजून ठरलेलं नाही काय? आता 7 सदस्यांनी आपल्या विरुद्ध ठराव पारित केला आहे। ग्रामस्थांना किंवा सदस्यांना त्यांचं काय सांगाल तुम्ही, संदेश काय द्याल गावासाठी? संदेश गावासाठी हाच देईल की मी त्या ठिकाणी काम स्वच्छपणे केलेलं आहे। सगळ्यांना समान वागणूक आणि उचित वागणूकच माझ्याकडून दिलेली आहे। सगळ्यांचा मान सन्मान मी योग्यच केलेला आहे आणि इथून पुढे पण माझा त्या ठिकाणी तोच प्रयत्न असेल की सगळ्यांना म्हणजे गावात राहून सगळ्यांना मान सन्मान माझ्याकडनं आधी पण दिलेला आहे आणि इथून पुढे पण माझ्याकडनं तोच दिला जाणार आहे। सदस्यांनी माझ्या 2 वर्षा कार्यकालात त्या ठिकाणी मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे तुमच्या वतीने मनपूर्वक आभार मानते। तर ह्या होत्या सरपंच मनीषाताई वाघ यांनी देखील आज त्यांनी मोठेपणा दाखवलाय की या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मला ज्या सदस्यांनी ग्रामस्थांनी साथ दिली त्यांचा त्यांनी आभार मानलेला आहे। नाही, कुठल्याही ग्रामपंचायतच्या म्हणजे घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, रिचार्ज, आमच्या वॉटरचं ATMचं रिचार्ज, ह्याच्या व्यतिरिक्त
कुठल्याही हस्तक्षेप म्हणजे काय, प्रत्यक्ष मीटिंगमध्ये सहभाग घेणं, निर्णय प्रक्रियेत सहभाग घेणं, निर्णय बदलायला लावणं, प्रेशर आणणं, अशा प्रकारचं कुठलंही काम केलं नाही, कधी आयुष्यात माझ्याकडनं होणार नाही. आणि ज्या सदस्यांनी माझ्या विरोधात तशी तक्रार केली त्यांनी तहसीलदारांसमोर जाहीरपणे सांगितलं की त्यांच्या पत्रात कुठल्याही प्रकारे मीटिंगमध्ये हजर नसतात किंवा आम्हाला काय सांगतात किंवा त्यांनी सांगितलेली कामं करून घेतात. त्यांनी स्वतःनीच आरोप फक्त ते लेखी कागदाला दाखवण्यापुरते केलेत आणि त्यांनी मान्य केलं की माझा कधी हस्तक्षेप नव्हता आणि नाही. पण आता हे तुमचा आरोप झाला तो फक्त म्हणजे अविश्वास ठराव आणायपुरताच होता. अविश्वासावर म्हणजे छापील जसे काय आरोप असतात जेणेकरून ते सांगून ठरलेले. आपल्याला तरी फायदा होईल ह्या उद्देशाने केलंय, तसं ते नैतिकतेला धरून त्यांनी सांगितलंय त्यांनी मीटिंगमध्ये की माझा कधी हस्तक्षेप नव्हता पण नाही. पण पुनर्वसन गाव आहे आणि ही पुनर्वसन गाव झाल्यापासून ही घटना ही पहिल्यांदाच झालेली आहे. गावाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सरपंचावर अविश्वास ठराव आणलेला आहे. ग्रामस्थ म्हणून आम्हाला असं वाटतं की गाव हे अतिशय तक्रारवाडी गाव आहे. खेळमेळीचं वातावरण होतं आणि ह्या गावामध्ये असं कधीच झालं नव्हतं. हे पहिल्यांदाच झालेलं आहे. हे राजकीय स्वार्थापोटी झालेलं आहे असं आम्हाला तर वाटतंय. पण सरपंचाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर सरपंच सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत होते आणि त्यांचं काम हे अतिशय उत्कृष्ट आहे. महिला सरपंच आहेत, होतकरू होत्या, सुशिक्षित होत्या, त्याच्यामुळं सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांनी काम केलेलं आहे. आणि हे जे झालेलं आहे ते गावाच्या दृष्टिकोनातून अतिशय म्हणजे दुर्दैवी झालेलं आहे की असं व्हायला नाही पाहिजे. पण हे झालेलं आहे. ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला असं होणं म्हणजे अपेक्षित नव्हतं. वाटत होतं कुठंतरी काहीतरी होईल मनोमिलन, पण काही झालं नाही आणि हा ठराव मंजूर झाला. ग्रामपंचायत नाही बांधली, का बांधली नाही, ह्याच्या काळात होऊन द्यायचं नाही, ह्याच्या काळात होऊन द्यायचं नाही, ही झाला विषय. आणि पाण्याचा प्लॅन, जलजीवनचं योजना सारखी इकडं अर्ज दे तिकडं अर्ज दे, बंद करायचं काम. अहो काम होऊन द्या ना, तुम्हाला काय अडचण नाही, सरपंच कुणी बी असू दे, काम का बंद पाडताय तुम्ही? म्हणजे मी ग्रामस्थ म्हणून मी बोलतोय आज मनातलं. समाज मंदिर असेल, 5 वर्ष झालं समाज मंदिर बांधायचं, 20 लाख रुपये निधी येऊन पडलाय, का तुम्ही एकत्र होत नाही? म्हणजे तुम्ही फक्त ग्रामपंचायत म्हणजे गावकरी फक्त गावासाठी एकत्र होता का? कोणा दाखल झाला तुमच्या समाजावर किंवा गावातली यात्रा आली, वर्गणी आली, तेव्हाच सगळ्यांनी एकत्र यायचं. अशा कामाला काही एकत्र येत नाही. ह्यो विरोध ती विरोध. जी9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, तक्रारवाडी, इंदापूर.